नमस्कार म्हटलं. कुलकर्णी साहेब माझ्या गत आयुष्याबद्दल बोलत होते. दोन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदीजी यांच्या मंत्रिमंडळात काम केलं. अनेकदा शपथविधी झाले. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. मला वाटतं माझ्या दृष्टीने त्या सगळ्या गोष्टीपेक्षा महत्वाची गोष्ट कोणची असेल तर आजच्या व्याख्यानमालेला मला तुम्ही इथे बोलावलं की माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी गोष्ट. माझी अनेक वर्षापासूनची इच्छा होती आवडे कुटुंबियांशी माझा अनेक वर्षापासून संबंध आहे. त्याला पण आम्ही एकत्र राज्य बँकेवर संचालक होतो. त्याला तुमच्या बाजूचे विष्णू अण्णा पाटील होते, शंकरराव कोल्हे होते, पुढे थोडं आणि गेलं तर तात्यासाहेब कोरे होते, अनेक मंडळी होती. आणि मी त्यात सगळ्यात तरुण होतो. तर मी सासबँक अध्यक्ष झालो तेव्हा माझ्या 31-32 वर्ष होतं. आणि त्यावेळेला सगळ्या मोठ्या मंडळींशी पाहिल्यानंतर इचलकरंजी नाव कुठेतरी हृदयात कोरलं गेलं होतं. मी आलोय, परंतु त्याच्यानंतर व्याख्यानमालेला येणं ही फार मोठं भाग्याचा विषय. आणि ते देखील तुमच्यासारखे श्रोते समोर असताना बोलण्याची संधी मिळणं आणि या व्यासपीठावरून त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला आमंत्रित केलं. खरं म्हणजे मी याच्या उद्घाटनाला 3 तारखेला याचं कबूल केलं आणि अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठात मला बोलवत असतात. ते हार्वर्ड असो, प्रिन्स्टन असो, स्टॅनफर्ड असो, कोलंबिया असो, तिथे मला पुन्हा एकदा बोलवलं गेलं. आणि म्हणून मी यांना पाठवलं, म्हटलं जर अडचण आहे तुम्हाला काय हरकत नाही, तुम्ही समारोपाला या. कारण त्यांना कल्पना होती कदाचित पहिल्या दिवशी मी बोललो तर सगळे तो निघून जातील. शेवटच्या दिवशी बोललो तर काय जाण्याची संधी नाही, आता शेवटचा दिवस आहे म्हणून कदाचित तो योग्य योग्य निर्णय असेल. आणि म्हणून मला इथे आज येण्याची संधी मिळाली. मी काढत आलो अमेरिकेवर. परंतु मला खरोखरच आनंद होतो, मनापासून सांगतो. आणि त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आपलं ग्रंथालय हे जवळजवळ गेले पुढे समोर आहे 100 पेक्षा जास्त वर्ष चालू. आपली मराठी संस्कृती ही ग्रंथालयामधून देखील व्यक्त होते. ग्रंथालय जगात अनेक ठिकाणी आहे. कारण ती ग्रंथ असल्यामुळे त्यामध्येच कुठेतरी संस्कृती लपलेली असते. ग्रंथालयातल्या प्रत्येक पुस्तकाचे आपण जेव्हा पानं चाळत जातो तेव्हा आपल्याला गतस्मृतीत गेला इतिहास आठवत असतो. परंतु त्याच ग्रंथालयाने आणखीन एक उपक्रम चालू केला, तो म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला की व्याख्यानमाला सुरू. मी आता कुलकर्णी साहेबांना विचारत होतो सहजपणे व्याख्यानमालेचा उगम कसा झाला. आता बऱ्याचदा म्हणतात ऋषीचं कुळ नदीचं मूळ बघू नये, पण ते व्याख्यानमालेमधून देखील आपल्या समाजाचं प्रबोधन होणं, समाजामध्ये नवीन विचाराची पेरणी होणं, त्यामधून एक निराळा प्रवाह सुरू होणं, अशा अनेक गोष्टी या व्याख्यानमालेमधून झाल्या. आणि या व्याख्यानमाला देखील मी म्हणतो आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आणि ती परंपरा सातत्याने चालू आहे. अनेक ठिकाणी व्याख्यानमाला अनेक ठिकाणी होतात, पण मला वाटतं त्या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये व्याख्यानमाला होत नाहीत. किंबहुना मला वाटतं महाराष्ट्र एकमेव राज्य असेल की जिकडे व्याख्यानमाला सातत्याने होतात, चालू राहतात, लोक येतात, त्यामधून दरवेळेला नवीन नवीन विषय चर्चेले जातात. आणि म्हणून अशा व्याख्यानमाले तुम्ही चालू ठेवल्याबद्दल देखील मी तुमच्या मनापासून आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि एक गोष्टीसाठी महाराष्ट्र राज्याचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी योग्य संस्थेची निवड केली आणि त्याला एक ग्रंथालयाला तुमच्या त्याचा सन्मान केला, म्हणून महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो. कारण त्यांनी नाहीतर कोणाला आपल्या द्यायचं म्हणून कोणाला तरी त्याची निवड केली नाही, त्याबद्दलही त्यांचे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या आजचा जो आजचा व्याख्यानाचा विषय आहे हा खूप म्हटलं तर खूप महत्वाचा आहे. परंतु आपण त्याच्या आधी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ हा जो सहकाराचा जो आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा आतापर्यंत होण्याची शक्यता आहे त्याच्यावर बोलण्याच्या आधी पहिल्यांदा आपण असा एक विचार करूया की शेवटी आपल्या देशाचा विकास म्हणजे काय. आपण म्हणतो देश विकसित झाला पाहिजे,
आता विकसित भारताचं आपण स्वप्न पाहतो आहोत. पण शेवटी विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रस्ते होणं पण हा विकासाचाच भाग आहे. इमारती बांधल्या तरी देखील विकास होतो. नवीन विमानतळ झाली तरी विकास होतो. मी वाहतूक माझा मंत्री होतो, रेल्वे लाईन टाकली तर विकास होतो. अजून इचलकरंजीला टाकली नाही, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खंत आहे. कारण इचलकरंजीला वेळेला टाकावी म्हणून मी मंत्री असताना त्याचं काम देखील सुरू केलं होतं, पण ते दुर्दैवाने राहिलं. तसंच कोल्हापूर वैभववाडी, त्यासाठी 550 कोटी रुपयाची तरतूद मी रेल्वे मंत्री असताना पार्लमेंटमध्ये केली होती. म्हणजे त्यांना आवडे साहेब मंत्री होते, त्यांना कल्पना आहे की एकदा बजेटमध्ये प्रोव्हिजन केलं म्हणजे झालं का, तरी देखील तो रेंगाळला. परंतु विकास म्हणजे काय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि विकास करताना कोणाचा विकास? त्या भागाचा विकास, देशाचा विकास. म्हणजे कुठच्या तरी भागात झाल्याशिवाय देशाचा विकास कुठे होणार? म्हणजे कुठच्या तरी भागाचा. म्हणजे आता आपण महाराष्ट्राचा म्हटलं तर महाराष्ट्राचा विकास झाला म्हणजे कुठच्या जिल्ह्याचा झाला? मग त्या जिल्ह्याचा झाला म्हटलं तर त्यातल्या कुठच्या तालुक्यात झाला, कुठच्या गावात झाला, प्रश्न येतोच. परंतु या विकासाची ही एक संकोचित, मी संकोच अशासाठी म्हणतो, एवढीच कल्पना न ठेवता आपण खरं म्हणजे विकासाचा अर्थ असा लावला पाहिजे की व्यक्तीचा विकास जर झाला तर स्वाभाविकच समाजाचा विकास होईल. कारण व्यक्तीचा समूह म्हणजे समाज, आणि समाजाचा विकास करायचा असेल तर आधी व्यक्तीचा केल्याशिवाय होणारच कसं? आणि व्यक्तीला केंद्रित धरून विकास करायची जर आपण कल्पना समोर ठेवली तर मग आपल्या पुढे त्याचा एक स्वाभाविकपणे उत्तर येऊ शकतं. मग तो कोणत्या मार्गाने येऊ शकेल? एक तर आर्थिक विकास झालाच पाहिजे. आर्थिक विकासाशिवाय अनेक गोष्टी होऊ शकत नाहीत. आता समजा लोकांना नोकऱ्या पाहिजे तर काय ते आर्थिक कुठचे ते उद्योग आला पाहिजे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे आर्थिक, तरच लोकांना नोकऱ्या मिळतील, लघु उद्योजकांना काम मिळेल. पण आर्थिक विकास करण्याची माध्यम काय असा? आपल्याला कल्पना आहे की एखादा माणूस स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, प्रोप्रायटरी कन्सर्न असते. एखादा माणूस आणखी 2-4 लोकांना जवळ घेऊन भागीदारीचा व्यवसाय चालू करतो, त्याला पार्टनरशिप फर्म असते. आता त्यात लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, LLP या नवीन एक आपण कायदेशीर त्याला स्वरूप दिलेलं आहे. प्रायव्हेट ट्रेड कंपनी असू शकते, पब्लिक ट्रेड कंपनी होऊ शकते, असतातच. या सगळ्याची आवश्यकता आहेच आहे. परंतु त्यामधून देखील आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला जे भागधारक असतात किंवा भागीदार असतात किंवा जे त्या प्रोप्रायटरी मालक असतात त्यांचा विकास होतो. आपल्याला व्यक्ती हा एक आणखीन एक थोडासा एक आणखी त्याचा व्यापक दृष्टीने विचार केला तर मग आर्थिक काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी व्हायलाच पाहिजे, त्यात काही वादच नाही. परंतु ती आर्थिक ऍक्टिव्हिटी प्रोप्रायटरी कन्सर्नी करावी, पार्टनरशिपने करावी, प्रायव्हेट कंपनी करावी की पब्लिक कंपनी करावी, इथपर्यंतच मर्यादित न करता विचार जर केला तर आणखीन एक आपल्या समोर एक महत्वाचा पर्याय आहे, आणि तो म्हणजे सहकार. कोऑपरेटिव्ह मध्ये जे आपण डेव्हलपमेंट करतो ते होतं काय? संस्था तर वाढते, सहकारी संस्था वाढल्याने सांगितलं. सारस्वत बँकेचा मी जेव्हा अध्यक्ष होतो त्याच बँकेच्या 1,00,000 कोटीची संपूर्ण उलाढाल झाली. हा एक झाला, संस्था वाढला. पण त्या संस्थेचा विकास होत असताना त्याचबरोबर भागधारकांचा देखील विकास करावाच लागतो, तर संस्था विकास होऊ शकतो. त्याचं जास्त चांगलं उदाहरण असेल तर आपली सूतगिरणी म्हणता येईल किंवा साखर कारखाने म्हणता येतील. तिथे होतं काय? साखर कारखाना विखे पाटलांनी सहकारी तत्वावरचा पहिला साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये सुरू केला. त्यावेळेला त्यांना वैकुंठभाई मेहता होते, गाडगीळ साहेब होते. ह्यांनी त्याला खूप पाठिंबा दिला. त्याला खूप विरोध झाला होता की शेतकरी बेकार, साखर कारखाना कोण करतंय? तर टाटानी केला, बिर्लानी केला, आताच्या हल्लीच्या काळात अंबानींनी केला, अडाणी केला, समजू शकतो. पण तो हा कुठचा एक साधा शेतकरी येऊन सांगतो मी कारखाना काढणार. काय डोकं बिकं फिरलंय काय? शेतकऱ्यांनी कारखाने काढायचे, शेतकऱ्यांनी नांगर हातात घेऊन शेती करायची, कारखाने कुठे काढता? हा एक प्रबळ विचार असताना त्यांनी त्याला छेद देऊन सहकारी साखर कारखाना सुरू केला. आता तुम्ही विचार करा, आता मी कुलकर्णी साहेबांनी जो विषय सांगितला तोच काल, आज आणि उद्यामध्ये येतो.
परंतु आपण आता त्याचं काय पुढे काय झाल्याचा विचार न करता आपण त्याचा एक कॉन्सेप्टचा विचार करूया की खरोखरच ह्याचा उद्देश कसा असू शकतो आणि त्याचा सहकार्यातून कसा फायदा होतो. हा जो साखर कारखाना निघाला त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये साखर उद्योग होतेच. बिर्लाचे पण साखर उद्योग, सोमय्या म्हणून होते, त्यांचे तर महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे उद्योग होते. या सगळ्या मोठमोठ्या उद्योग समूह त्यात होतेच होते. पण त्याच्यात व्हायचं काय की तुम्ही एकदा शेतकऱ्यांनी त्यांना ऊस दिला, त्याच्यावर प्रक्रिया झाली, साखर निर्मिती झाली की साखर विकली गेली, त्यातून जो काय नफा झाला तो त्या संस्थेच्या भागधारकांना मिळेल. आपल्या सहकार साखर कारखान्याचा कॉन्सेप्च्युअल विचार करा. काय होत की शेतकऱ्याने ऊस दिला, त्याच्या ऊसाचे त्याला पैसे मिळाले, त्याच्यानंतर त्याच्या प्रक्रिया केल्यानंतर साखर झाली, ती विकली गेली, त्यातून जर नफा झाला तर तो देखील शेतकऱ्याला कुठेतरी अप्रत्यक्षपणे मिळतो. आता काही साखर कारखाने को जनरेट करतात, वीज निर्मिती करतात, त्यातून जे पैसे मिळाले त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो. काही साखर कारखाने आपल्या त्या मळीमधून दारूची निर्मिती करतात, इंडस्ट्रियल अल्कोहोल बनवतात, त्याला जे पैसे त्याचाही पैसा मिळतो. म्हणजे शेतकऱ्याला केवळ व्हेंडर आणि विकणारे कस्टमर इतपत त्याचा मर्यादित राहत नाही, तर त्याला शेतकऱ्याला त्या होणाऱ्या प्रक्रियेमधल्या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या कामातून देखील त्याला पैसे मिळतात. हा खरं म्हणजे सहकार क्षेत्रातला एक खूप महत्वाचा बिंदू आहे. तो प्रत्यक्षात होतो की नाही होतो हा एक निराळा प्रश्न, पण तो विचार करा कॉन्सेप्च्युअली ह्याच्यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की देशाची प्रगती होताना व्यक्तीची प्रगती कशी होईल जर पाहायचं असेल तर सहकारापेक्षा आणखीन चांगलं माध्यम असू शकत नाही. पण ते प्रत्यक्षात होतं का? जर होत नसेल तर त्याला सहकार क्षेत्राला दोष देण्याची गरज नाही. सहकार क्षेत्रातली जी मूलतत्व आहे त्याचं पालन केलं आणि त्या दृष्टीने जर वाटचाल केली तर सहकार क्षेत्रातून अपेक्षित असणारे लाभ समाजाला, व्यक्तीला आणि देशाला मिळणारच मिळणार. पण ते प्रत्यक्षात अनेकदा होत नाही. याचं कारण काही राजकारण असू शकेल, काही इतर गोष्टी असू शकतील, परंतु सहकार हे खरं म्हणजे देशाला तारणारं एक अतिशय महत्वाचं साधन. आणि म्हणून आज काय झालं, आपला देश हा जगातल्या चौथी किंवा पाचवी, आता कधी कधी रुपयाची घसरण झाली की आपला क्रमांक चौथ्यावरून पाचव्यावर जातो, कधी परत झालं की पाचव्या चौथी. पण आज आपल्या जगामधल्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा क्रमांक चौथा किंवा पाचवा. आपली जीडीपी $4 ट्रिलियन पेक्षा जास्त असल्यामुळे आपला क्रमांक तिथपर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजे आज आपल्या युरोपियन, एकेकाळी जगावर राज्य करणारी सगळी युरोपियन राज्य, मग ते फ्रान्स असेल, इटली असेल, युके आपलं इंग्लंड असेल, जर्मनी असेल, ही सगळी एवढे मोठमोठे देश, आज आपला क्रमांक अमेरिकेनंतर चीन, चीन नंतर जपान आणि त्याच्यानंतर आपला क्रमांक लागतो. म्हणजे आज इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. पण हे खरं असलं तरी देखील जेव्हा थर्ड उत्पन्नाचा विचार कर, पर कॅपिटा इन्कम, तेव्हा आपल्या देशाचा क्रमांक 120च्या खाली जातो. आता हा काळजीचा विषय. श्रीमंतीच्या बाबतीत आपण खूप श्रीमंत आहोत, कारण चौथा आणि पाचवा क्रमांक जगात लागतो. पण दरडोई उत्पन्नाचा विचार केला, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न काय, तर आपला क्रमांक एवढा खाली येतो. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की देशाचा विकास म्हणजे फक्त जीडीपी वाढवण्यापर्यंत मर्यादित ठेवायचा, की प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न कसं वाढू शकेल हेही पाहायचं. आता प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढवण्यामध्ये देखील एक अडचण आहे की जे आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो, दरडोई उत्पन्न म्हणतो, ते कसं आपण त्याचं कॅल्क्युलेट कसं करतो की एकंदर 4 ट्रिलियन डॉलर त्याला 150 कोटी लोकांनी भागलं, कारण 150 कोटी जवळपास आपली लोकसंख्या आहे. तर सध्या चालू आहे एक सेन्सस, झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने कळेल आपलं, पण आहेच तो, पण इथपर्यंत आपण पोचलोच आहोत. तर 150
150 कोटी आणि आपलं $4 ट्रिलियन केल्यानंतर जे पैसे येतात त्यामधून जवळजवळ $3000 पर कॅपिटा एवढं आपलं उत्पन्न येतं. पण या $3000 कशामुळे येतं? म्हणजे आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला $3000 पैसे मिळतात. 30 लाख एवढे आपल्याकडे काय पैसे येतात? नाही येत. तर त्याच्यामध्ये अडाणीचे पण, अंबानीचे पण, टाटाचे पण, बिर्लाचे पण जेवढं उत्पन्न आहे ते देखील त्या जीडीपी मध्ये आहे. त्यामुळे जेव्हा आपण 150 कोटीने भागतो, त्या 150 कोटीतल्या प्रत्येक माणसाचं त्या अंबानी आणि अडाणी एवढं उत्पन्न नाहीये. आणि म्हणून एवढं असून देखील आपला क्रमांक खाली आहे. पण हे जर आपण आणखीन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला अजून किती मोठा टप्पा गाठायचा आहे. आणि मग हे कसं साध्य होईल? आज आपलं जीडीपी वाढवायचं असेल तर रिलायन्सचा टर्नओव्हर आणखीन 10 पटीने वाढला तर आपलं जीडीपी वाढणारच आहे. टाटाचं आणखीन 4-5 पटीने वाढलं ते पण आपलं जीडीपी वाढणार आहे. पण ते जीडीपी वाढल्यामुळे दरडी उत्पन्न वाढलं असं दिसलं तरी प्रत्यक्षात येईल का? तर ते प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला वाटायचं असेल की माझ्या जीवनामध्ये देखील बदल झाला, माझं उत्पन्न वाढलं, तर मग जो उद्योग टाटा, अंबानी किंवा इतर आणि मोठे उद्योगपती ज्या स्वरूपात करतात त्या स्वरूपात न करता बदल केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ टाटा उद्या समजा मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन करतं, जीडीपी वाढणारच आहे. पण त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढल्याचं ते आपल्याला भ्रामक स्वरूप दिसेल, कारण त्याला 150 कोटीने आपण 150 कोटी लोकांनी भागल्यामुळे त्यामुळे प्रत्यक्ष उत्पन्न वाढणार आहे. पण समजा हाच उद्योग जर सहकार क्षेत्रात केला आणि मग त्याच्यामुळे ते एकत्र आपलं जीडीपी तर वाढणार आहे, कारण सहकार क्षेत्र देखील तेवढंच उत्पन्न जे टाटाने केलं तो निर्माण होईल. परंतु त्याच वेळेला जेव्हा जीडीपी वाढेल त्याच वेळेला आपल्या देशाचं उत्पन्न केवळ वाढणार नाही तर व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाल्याशिवाय देशाच्या उत्पन्नात ते स्वरूप दिसणारच नाही. हा सहकार क्षेत्रातून होणारा मोठा बदल आपण करू शकतो. म्हणून उद्योग वाढलेच पाहिजेत. उद्योगाशिवाय नोकऱ्या मिळणार कशा? आर्थिक आपल्या जे निर्णय ज्या आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचं खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप वाढलंच पाहिजे. परंतु त्याचबरोबर ते करत असताना प्रत्येक व्यक्तीचा विकास कसा होईल हे जर पाहायचं असेल तर आपल्या पुढे केवळ आणि केवळ सहकाराशिवाय पर्याय नाही. आज आपल्याकडे आणखीन एक थोडासा आणखी ब्रॉडली विचार केला तर आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 1947 साली नुकतंच जागतिक युद्ध संपलं होतं आणि त्यामध्ये जर्मनीचा दारुण पराभव झाला होता. जपाननी पण त्यावेळेला आणखीन थोडंसं आपले ॲडव्हेंचरिझम त्यांनी इथं केलं, त्याचाही पराभव झाला होता. आणि विजय हा खऱ्या अर्थाने अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांचा झाला होता. आपल्याला या गोष्टी कधी विस्मरण करता कामा नये की या जागतिक युद्धामध्ये पराभव करण्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा कोणात असेल तो रशियाचा पण होता. सगळ्यात जास्त लोक मेले रशियन लोक मेले युद्धामध्ये. कुठच्या एका देशाचे लोक जर जागतिक युद्धात मेले असतील, म्हणजे धारातर्थी पडले, मेले म्हणण्यापेक्षा जे हुतात्मे झाले असे लोक सगळ्यात जास्त रशियाचे होते. आणि मग जगाची विभागणी झाली, कारण रशियाच्या एका बाजूला त्यांनी ताबा मिळवला होता देशात, USSRची निर्मिती झाली, सोव्हिएत युनियन. दुसऱ्या बाजूला अमेरिकेने ताबा घेतला आणि म्हणून या दोघांनी एक वेगवेगळ्या विचारसरणीने जगाला एक वाटचाल करायला सांगितलं. USSR, सोव्हिएत युनियन हे कम्युनिस्ट होते, त्यांची कम्युनिस्ट विचारसरणी होती. त्यावेळेला जवळजवळ 2/3 भाग रशिया, आजही जगातला सगळ्यात मोठा देश रशिया आहे, सगळे वाटणी झाल्यानंतर. तर त्यामुळे जवळजवळ 2/3 एवढा ठिकाणी रशियाच्या विचारसरणीचा प्रभाव होता, कम्युनिझमचा. अमेरिकेने त्यांचा विचार कॅपिटलिझम, मार्केट बेस्ड इकॉनॉमिकचा प्रसार केला. पश्चिम युरोपनी त्याचा स्वीकार केला. जपान, कोरियानी त्याचं आचरण केलं. आणि ह्या 2 विचारसरण्या प्रभावी होत्या. एका बाजूला कम्युनिझम आणि दुसऱ्या बाजूला कॅपिटलिझम, भांडवलशाही आणि समाजवाद. समाजवाद म्हणजे साम्यवाद, कारण समाजवाद आणि साम्यवादही फरक आहे. कम्युनिझम आणि सोशलिझम मध्ये फरक आहे. ह्या 2 विचारसरणी असताना त्यावेळच्या आपल्या राज्यकर्त्यांनी विचार केला, आम्हाला हेही नको आणि तेही नको. म्हणून आपण काय केलं, आपण मिश्र इकॉनॉमी स्वीकार, मिक्स्ड इकॉनॉमी.
म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्याच्यातलं विल टेक बेस्ट ऑफ टू वर्ल्ड्स, पण झालं भलतंच. आपण ह्यालाही पकडणार आणि त्यालाही पकडलं आणि आपण कुठेतरी भलत्याच ठिकाणी गेलो. त्यावेळेला आता हे माझं बोलणं थोडंसं धाडसाचं होईल, पण आपण जर सहकार क्षेत्राचा स्वीकार केला आणि ते का, ते पण मी सांगतो 2-4 मिनिटात, मला सांगतो. पण त्याला केलं असतं तर कदाचित चित्र निराळं झालं असतं. परंतु मधल्या काळात काय झालं, 1991 साली आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. आपले खरं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते नक्कीच, परंतु नरसिंहरावचं ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांचे माझे खूप जवळचे संबंध होते, म्हणजे खूपच जवळचे संबंध होते. मला त्यांनी देखील एक अटलजीने मुलासारखं केलं, त्यांनी मुलासारखं नाही पण खूप जवळचे संबंध होते. हे नरसिंहरावने तो एक नवीन विचार स्वीकारला. पण त्याच वेळेला आपल्या देशापुरता झाला. USSR हा एवढा एक अति प्रचंड असणारा महाकाय देशच होता तो. त्याची छकल पडली आणि कम्युनिझमचं जवळजवळ संपल्याचं झालं. आजही नॉर्थ कोरिया म्हणतो आम्ही कम्युनिस्ट आहोत आणि चायना पण म्हणतो आम्ही कम्युनिस्ट आहोत. पण चायना मला वाटतं भांडवलशाहीपेक्षा जास्त भांडवलशाही आहे. त्यामुळे चीनमध्ये कम्युनिझम नावालाच आहे. म्हणजे बाहेर चहाचं दुकान आणि आतमध्ये आपल्याला देशी दारूचं काही मिळू शकतं, अशा तऱ्हेची ती स्वरूप आहे. परंतु म्हणजे खऱ्या अर्थाने साम्यवाद किंवा समाजवाद हा जवळजवळ बाद झाला. मधल्या काळामध्ये तरी देखील अमेरिका आणखीन पॉवरफुल झाली. आज अशी परिस्थिती आहे की हा जो कॅपिटलिझम, मार्केट बेस्ड इकॉनॉमीचा एक मोठे प्रवर्तक अमेरिका, आज अमेरिकेमध्येच कॅपिटलिझम संपायची पाळी आलेली आहे. आज अमेरिकेने जगातल्या सगळ्या अनेक देशांवर टॅरिफ लावली, उद्या त्यांच्या कोर्टाने ते अमान्य केली, गोष्ट निराळी. परंतु आज ग्लोबलायझेशन, वैश्विकरणाचा जी प्रक्रिया सुरू होती, ती जवळजवळ अमेरिकेच्या या धोरणामुळे संपली. म्हणजे जी दोन महत्वाचे विचार होते जगामध्ये, की तुमचा विकास पुढे जायचा असेल तर तुम्ही सोशलिझम किंवा कम्युनिझम वापरा, किंवा कॅपिटलिझमच्या स्वरूपात तुम्ही तुमचा विकास करू शकता. हे दोन्ही इझम आज संपले आणि आज जगामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की एक अतिशय, आपल्या इंग्रजीमध्ये त्याला वैचारिक बँकरप्सी म्हणता येईल, अशी आज परिस्थिती आहे. काय त्याचं कोणाला कळतच, कारण ज्याचा आपण स्वीकार केला होता, ज्याला धरून आपण चालत होतो, ते दोघंही आज संपूर्णपणे संपल्याची परिस्थिती आहे. आणि म्हणून अशा वेळेला आपल्या पुढे खरोखर एक पर्याय, कारण मार्केट बेस्ड इकॉनॉमी आपण शिकायला 91 सालापासून, पण त्याच्यात मधून देखील मी सांगितलं दरडोई उत्पन्न किती वाढलं, नाहीच वाढ. सोशलिझम त्याच्या आधी आपण मिश्र इकॉनॉमीमध्ये तेही करून बेल स्टेट बेस्ड इकॉनॉमी, आपले सगळे मोठे मोठे उद्योग हे सरकार सुरू करेल आणि कमांडिंग हाईट ऑफ पब्लिक सेक्टर म्हणून आपली 1956 साली जे आपलं पहिली इंडस्ट्रियल पॉलिसी नव्हती, पण ते इंडस्ट्रियल रिझोल्युशन होती, त्यामध्ये म्हटलं होतं की आपण ते वापरणार. ते सगळे जवळजवळ, आज परिस्थिती गंभीर आहे. मी एकदा पार्लमेंटमध्ये, तुम्ही सांगितलं मी हेवी इंडस्ट्री पब्लिक एंटरप्राइज मंत्री पण होतो, तर मी भाषण करताना म्हटलं होतं की म्हटलं एकेकाळी हे पब्लिक सेक्टर खऱ्या अर्थाने त्यातल्या अनेक पॉलिसी खूप चांगलं काम केलं, म्हणजे सगळे पॉलिसी वाईट नव्हते असं नाही. पण ते एक उदाहरण देतो. हे आता थोडंसं मी बोलता बोलता थोडं विषयांतर होईल, पण सांगतो. ह्याच्याशी विषय आहे, पण थोडक्यात देशामध्ये आपण खतं निर्माण करत नव्हतो, आयात करावी लागायची. 2 महत्वाच्या कोऑपरेटिव्ह कंपन्यामुळे आपल्या देशाला खत मिळतं, क्रिप्को आणि इफ्को. पण मी सांगण्याचा पॉईंट दुसरा आहे. हा एक निराळा, मग कोऑपरेटिव्हचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे, योगदान किती आहे, ह्याचं एक उदाहरण आहे. इफ्को आणि क्रिप्को या 2 सहकार क्षेत्रातल्या कंपन्या. त्यातल्या इफ्को टोकियोमध्ये माझी बायको देखील इंडिपेंडंट डायरेक्टर आहे. मी नाही म्हणतो ती इंडिपेंडंट, ती डायरेक्टर, मी तिच्यावर डिपेंडंट आहे. तर ह्या सगळ्या कंपन्याच्या असताना देखील भारताने विचार केला, आपण एक नवीन, आपली पण एक पब्लिक सेक्टरमध्ये कंपनी चालू करूया. त्या कंपनीचं नाव होतं पश्चिम बंगालमध्ये हल्दिया फर्टिलायझर्स लिमिटेड. त्या हल्दिया फर्टिलायझर कंपनीने, मी जेव्हा केमिकल फर्टिलायझर मंत्री झालो, मी बघायला गेलो. म्हटलं आता काय तुमच्या प्रोडक्शनचं किती सगळं, तर मला त्याचा मॅनेजिंग डायरेक्टर, त्याला पण पगार पाहिजे. तो तर आमचा प्रयत्न चालू आहे. म्हटलं कधी चालू केली कंपनी? 40, 30, 35, 40 वर्ष झाली.
म्हटलं प्रयत्न काय चालू आहे? म्हटलं खोदून तर मला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, मी ते नंतर खोदून खोदून विचारल्यानंतर लक्षात आलं, एक गोणी सुद्धा फर्टिलायझर त्याने बनवलं नाही. एक गोणी स्वामी मी तो अतिशयोक्ती एका अक्षराची ना, एक गोणी सुद्धा फर्टिलायझर केलं. आणि त्या कंपनीमध्ये रोज सगळे कामगार कामाला यायचे. त्यांना तिकडे पगार दिला जायचा, कॅन्टीन चालायचं, रोज इलेक्ट्रिसिटी लागली, मग ते शेवटी करणार काय बिचारे? त्यांची कामगारांचा दोष काहीच नाही. ह्याच्यात कामगाराचा दोष काय? ते फर्टिलायझर फटले होत नाही तर करायचं काय? मग ते पत्ते खायचे, काय करायचं? आता विचार करा, पब्लिक सेक्टरमध्ये चालू केलेली फर्टिलायझर कंपनी ही ₹1 एक पोतं देखील फर्टिलायझर बनवू शकली नाही. ते पैसे कोणाचे गेले? तुम्ही आम्ही जे कर देणारी लोक आहेत त्यांचेच पैसे फुकट गेले, देशाचे पैसे फुकट गेले. तेव्हा मी सांगितलं होतं माझ्या भाषणामध्ये पार्लमेंट लोकसभेत, की म्हटलं हे सगळे आपण ह्यांना म्हणायचो की त्या टेम्पल्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, आपली मंदिर आहेत. मी म्हटलं मुद्दाम मंदिरामध्ये गेलो, पूजा मंदिर, मी पण देवाला मानणारा माणूस आहे. त्या मंदिरात गेलो, तिकडे देवाची मूर्तीच नव्हती. ज्या मंदिरात गेलो तिकडे पूजाच होत नव्हती. अशी आपली टेम्पल्स ऑफ डेमोक्रेसी आपण पब्लिक सेक्टरमध्ये केली. आणि म्हणून एका बाजूला अशा तऱ्हेचा सेंट्रलाइज इकॉनॉमीचा मॉडेल जे आपण प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून राबवलं ते यशस्वी झालं नाही. दुसऱ्या बाजूला जगामध्ये देखील सोशलिझम फेल झालं, कॅपिटलिझमचं कम्युनिझम दुर्दैवाने, म्हणजे मी पण असं मानतो की सोशलिझम जरी सोशलिझम फेल झालं असेल तरी सोशलिझमची अनेक समाजवादाची अनेक चांगली गोष्टी आहेत, त्याचं पालन केलंच पाहिजे. ते सहकार क्षेत्र येऊ शकतं. मी सांगायचं वेळ मिळाला तर सांगतो, किती वेळ बोललो पण मिळालं तर सांगतो. पण आपल्या पुढे हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे की एका बाजूला जगामध्ये साम्यवाद यशस्वी झालं नाही असं लोकांनी मानलं, म्हणून USSR संपला. चीननी देखील आपलं एक मार्केट बेस्ड कॅपिटलिझम, पण ते म्हणताना सोशलिझम विथ चायनीज कॅरेक्टरिस्टिक असं म्हणतात. म्हणजे ते आणखीन चांगलं, त्यांनी खूप डोकं चालून विचार करून काम सांगितलं. तर ते झालं. दुसऱ्या बाजूला कॅपिटलिझम, की जो अमेरिकेने खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांना अगदी गळी उतरवलं, त्याची देखील आज वाईट परिस्थिती, युरोपची परिस्थिती आज खरोखरच वाईट आहे. आता बऱ्याचदा असं असतं की त्यांनी जगभर जाऊन राज्य केलं. एकदा इंग्लिश लोक म्हणायचे की आमचं एवढं मोठं साम्राज्य आहे की तिकडे सूर्य कधी मावळतच नाही. आता कदाचित परिस्थिती दुर्दैवाची अशी आहे की सूर्य आता उगवतच नाहीये. सूर्य मावळत नाही, ठीक आहे, आता सूर्य उगवत नाही. खरोखर त्यांची परिस्थिती गंभीर आहे. इंग्लंडची आहे, युरोपची आहे, सगळ्यांचीच आहे. कारण ते कॅपिटलिझमच्या याच्यातून ते म्हणजे आज आपल्या पुढे खरोखरच एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण पुढे कसं जायचं. सोशलिझम, कॅपिटलिझम नाही, मिक्स्ड इकॉनॉमी जी आपण मान्य केली ती देखील चाललेली नाही. मग करायचं. तर मी असं म्हणेन की आज आपल्या पुढे खाजगी क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर जे आहे त्यालाच आपण पुढे नेलंच पाहिजे. काही ठिकाणी पब्लिक सेक्टर देखील राहिलंच पाहिजे. उदाहरणार्थ आज आपल्या ऑइल कंपनीज वगैरे आहेत. मी तुम्हाला नक्की सांगतो, या आपल्या ऑइल कंपनीज आज आहेत त्या अटलजींच्या काळामध्ये अनेक गोष्टीचं खाजगीकरण करण्याची, अरुण शौरी मंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो, पण त्याला खूप जाणीवपूर्वक निर्णय घेतला गेला की आपण या ऑइल कंपन्यांचं खाजगीकरण करायचं नाही, कारण या स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट कंपनीज. त्यामुळे आज आपल्या पुढचा पर्याय जर कोणता असेल तर आपण खाजगी क्षेत्राला पुढे आणलंच पाहिजे. लहान लहान लोक आता इकडे आपले तुमचे, त्यांनी आता त्यांना प्रगती इंजिनिअरिंगनी त्यांना डोनेशन दिलं, खाजगी कंपनी. बदला तुमच्या कुलकर्णी साहेबांनी चालू केलेल्या मोठ्या कंपनी फाय फाउंडेशन त्यांनी तयार केलं, त्या खाजगी कंपन्या. ते आमचे आवळे साहेबांची पुढची पिढी देखील काही चांगलं करत असेल, परंतु खाजगी क्षेत्र वाढलंच पाहिजे. काही ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे पब्लिक सेक्टर देखील राहिलंच पाहिजे की जिथे स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आहे तिकडे खाजगी क्षेत्र आलं पाहिजे, आलंच पाहिजे. पण तरी देखील त्याच्या वर्चस्व आपल्या पब्लिक सेक्टरचं असलं पाहिजे. कारण सुरक्षेच्या प्रश्नामध्ये आपण कोणाला विसंबून राहू शकत नाही. आताच्या युद्धाने दाखवून दिलं. ते अमेरिका एवढी बलाढ्य राज्य, ते अजून इराणशी कसं काय लुटूपुटी शिवाजी महाराजांसारखंच झालं. शिवाजी महाराजांसाठी आली मोठीच्या मोठी फौज घेऊन दिल्लीहून निघाले, तख्त पहिले. ते महाराजांची त्यांना असे काय करून टाकलं की ते मला झक मारल्याने यांच्या भानगडीत पडलो.
आणि हे आपली ताकद आहे. तर आज तेच इराण तिकडच्या युद्धामध्ये दाखवत आहे की ते अजूनही टिकून आहेत. आणि म्हणून डिफेन्समध्ये आपल्याला पब्लिक सेक्टरला तर ठेवावंच लागेल, जसं ऑइल सेक्टरमध्ये आहे, अशा काही गोष्टीमध्ये. मी ह्यांनी सांगितलं, जेव्हा मी नागरी उड्डाण मंत्री होतो, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर, त्याच वेळेला आमचं तुमचं कोल्हापूरचं एअरपोर्टच्या वेळेला केलं होतं. तर त्यावेळेला मी ड्रोनची पॉलिसी पहिल्यांदा बनवली. तर खूप आमच्या बाजूच्या सगळ्या सिस्टर कंपन्या असतात, डिफेन्स मिनिस्ट्री, होम मिनिस्ट्री, सगळ्यांनी आमच्याशी युद्ध सुरू केलं. काय तुमचा काय संबंध आहे काय? पण त्या ड्रोन त्यावेळेला आम्हाला, मी कधी होतो मंत्री 2017-18ला, 8-9 वर्षापूर्वी, त्या ड्रोन नावाची गोष्ट मला माहिती होती. द्रोणाचार्य माहिती होते. त्या कोणाला विचारलं का तुम्ही कुठचे? द्रोण म्हणजे असं तुम्ही त्यांचे वंशज का? असं कोणतरी विचारलं. द्रोणाचार्याचे वंशज म्हणून द्रोण, नाही तर तुमचं नाव ड्रोन कुठून येणार? किंवा द्रोणामध्ये आपण जेवण जेवताना ठेवतो ठेवतो. पण ह्या ड्रोनची माहिती कोणाला नव्हती त्यावेळेला. आम्ही ड्रोनची पॉलिसी केली. आजचं युद्ध हे जे इराण लढतंय ते ड्रोनच्या माध्यमातून लढतं. किंवा बाकीच्या ठिकाणी देखील आज रशिया युक्रेनपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. युक्रेन लहान आहे आणि रशिया मोठं आहे. पण युक्रेन सुद्धा तिकडे टिकलं ड्रोनमुळे टिकलं. तर आपल्या अशा गोष्टीमध्ये क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, डिफेन्समध्ये आपल्या पब्लिक सेक्टर ठेवावं लागलं. पण या दोन्ही लोकांना त्यांचं काम करण्याचा वाव देत असताना मी असं म्हणेन, त्यांना बंद करून टाका. सहकार क्षेत्राला पुढे आणलं पाहिजे, कारण दोन्ही क्षेत्रामुळे पब्लिक सेक्टरला पण आतापर्यंत ठेवलंच होतं. त्याला आपला ग्रोथ कुठे होता? आपण 1991 पासून म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 40 वर्ष झाली. नाही तर 26 40 36 वर्ष झाली. 40 वर्ष होत आली. 4 दशकं झाल्यानंतर देखील आपलं दरडोई उत्पन्न किती झालं? मग आपल्याला नक्कीच या दोघांच्या बरोबर सहकार क्षेत्राचा विचार करायचा. कारण मी सांगितलं त्याप्रमाणे सहकार क्षेत्राचा विकास होतो तेव्हा तो सहकार कारखाना वाढत असेल तर त्या सहकार क्षेत्राशी संबंधित असणारा शेतकरी, त्याचा भागधारक, ह्याचा देखील विकास झाल्याशिवाय तो विकास होऊ शकत. पण हे होतं का? जर तसं होत नसेल तर तो त्या सहकार क्षेत्राचा दोष नाहीये. तर त्यामध्ये इतर काही दोष असू शकतील, ते दूर केले पाहिजे. आणि म्हणून तुम्ही काल, आज आणि इथपर्यंत मला आणायला सांगितलं. मी कालचं एक पहिलं सांगतो. आपल्या देशामध्ये सहकार क्षेत्राची सुरुवात ही कायद्याने झाली नाही. सहकार क्षेत्राची सुरुवात माणसाच्या हृदयातून झाली. आश्चर्य वाटेल, आपल्या जिल्ह्यात कोल्हापूरमध्ये पिशी नावाचा प्रकार होता, अजूनही आहे. ही सहकार चळवळीची मूलमंत्र. सहकार चळवळ म्हणजे काय? पहिला कायदा झाला देशामध्ये तो 1904-1905 साली, स्वातंत्र्यापूर्वी. दुष्काळ पडला होता, सगळे सावकार लोकांना लुटत होते, म्हणून त्याची स्थापना, कायदा केला गेला. पण कायद्यामधून सहकार होऊ शकत नाही. त्याचं एक उदाहरण, मी स्टार्स बँकेचा अध्यक्ष असताना मला एकाने बोलावलं, तर मी सांगितलं होतं, आता आठवलं. मी म्हटलं की आपल्या समाजाची एक प्रथा आहे, कोणाकडे निधन झालं की आपण सगळेजण लगेच धावत जातो. आपला मित्र असो, आपला शेजारी असो, आपला नातेवाईक असो, अनेकदा शत्रूच्या याला पण जातो. कारण त्या दिवशी शत्रुत्व संपतं, व्यक्ती निघून गेली. आणि म्हणून आपल्या समाजाची एक चांगली प्रथा आहे की आपण कधी कुठच्याही निधनाला, फ्युनरलला, अंत्यविधीला आपण जातो. हे कुठे कायद्याने लिहिलेलं नाहीये ना. किंवा अंत्यविधीला गेला पाहिजे, तुम्ही गेला होतात काय? ते कलेक्टर कधी गेला, काय तुमचा रिपोर्ट द्या मला, असं काही नाहीये. तर मी म्हटलं की समजा, कारण सरकारला नेहमीच वाटतं आपण कायदा सगळ्यात केला पाहिजे, कुठेतरी अजून सरकारच्या लक्षात आलं नसेल, पण समजा म्हणाले की आम्ही आता अंत्यविधीचा एक कायदा पार करूया, फ्युनरल ऍक्ट. आता त्याच्यामध्ये काय येईल कायद्यामध्ये, की कमीत कमी 100 लोक असल्याशिवाय अंत्यविधी झाला असं मानता येणार नाही. म्हणजे मग उद्या तर डेथ सर्टिफिकेट मिळणार नाही. पण ते 100 लोक गेले असतील तर त्याच्यापैकी कमीत कमी 10-12 लोक ह्यांनी पूर्वीची तर कमीत कमी आणखीन 10 अंत्यविधी केली पाहिजे, तरच ते मान्य केलं जाईल. असा कायदा केला तर काय होईल? किंवा आपण असं म्हटलं की त्यामध्ये कमीत कमी 33% तरी महिला असल्या पाहिजे. आणि जर 33% नसतील आणि समजा 35% असेल तरी देखील ते फ्युनरल अमान्य होईल की काय, भीती वाटेल आपल्याला, कारण कायद्यात म्हटलंय. आणि म्हणून हे कायदे करून आपण जर अंत्यविधी करायला लागलो तर काय होईल? आणि म्हणून कायदे करून सहकार चळवळ चालवता येणार नाही. कायदा पाहिजे रेग्युलेशनसाठी.
पण सहकार चळवळीचा उगम कायद्यातून होऊ शकत नाही. तो उगम मनातून व्हावा लागतो, जो जसा भिशीच्या स्वरूपात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये झाला आणि नंतर कायदा आला. आणि म्हणून गतकाळामध्ये सहकार क्षेत्राने प्रगती केली, नक्कीच केली. परंतु त्याला खरी गती खरंच म्हणजे त्याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे. आपल्या या राज्यामध्ये सहकार चळवळीची बीजं रोपली गेली. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, शरद पवार असतील, आवडेल तुम्हाला खोटं वाटेल आपलेच, पण आपल्या लक्षात येत नाही. कला पाणिनी पण त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं. कोल्हे साहेब म्हणजे प्रत्येक त्या ठिकठिकाणी कला पाणिनींचं खूप मोठं योगदान आहे, म्हणून मी त्यांना पाया पडलो. कारण त्यांच्या एवढं मी काम करू शकलो नाही, तर कमीत कमी पायाला पडल्यामुळे थोडंसं पुण्य तरी मिळेल. परंतु अशा या मंडळींच्यामुळे सहकार चळवळ वाढली. कायद्यामुळे नाही वाढला. सहकाराचा कायदा हवा, परंतु कायदा गळ्याला नख लावणारा नसला पाहिजे. सहकार चळवळ वाढण्यासाठी असला पाहिजे. आणि म्हणून गतकाळात झालेला प्रवास आजच्या काळामध्ये सहकार चळवळीमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी आहेत. मी अनेकदा म्हणतो बिना सहकार नाही उद्धार, तो कोणाचा उद्धार आहे? ते मला आपल्या तो विचार केला पाहिजे, की खरोखर कोणाचा उद्धार? परंतु तरी देखील सहकार चळवळीमध्ये अनेक त्रुटी असल्या तरी देखील वी कॅनॉट थ्रो द बेबी विथ हॉट वॉटर. तिला ज्याप्रमाणे त्या मुलामध्ये काही दोष असले किंवा पाण्यामध्ये दोष असला म्हणून आपण ते काही सगळं टाकून देत नाही. तर या सहकार चळवळीला आपण पुनरुज्जीवन दिलं पाहिजे. कसं दिलं पाहिजे? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं त्या स्वरूपाचं. त्यांनी देशामध्ये पहिल्यांदाच सहकार मंत्रालयाची स्थापना केंद्र सरकारमध्ये केली. त्याच्या आधी प्रत्येक राज्यामध्ये सहकार खातं होतं. प्रत्येक राज्यात होतं. परंतु आणि हा कणकण विषय पण आहे, त्यामुळे तो प्रत्येक राज्यात असणं बरोबर होतं. पण त्यांनी सहकार केंद्रामध्ये सहकार खात्याची निर्मिती केली. अमित शहानं त्याचा मंत्री केलं. मला एकदा अमित शहा देखील त्यांचा आता त्यांची जी इमेज आहे, पण अमित शहा सहकार क्षेत्रातले एक चांगले जाणते तज्ञ. ते अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. माझी त्यांची त्यामुळे आणखीन जास्त, मी त्यांना भेटतोय आता आणखीन 3 दिवसांनी दिल्लीला. तर त्यांनी स्थापना केली आणि मला म्हणाले की तू त्याचं एक नवीन आपण कोऑपरेटिव्ह पॉलिसी बनवूया. आता हिंदीमध्ये म्हणतात नीती, सहकार की नीती बनाएंगे, उसके अध्यक्ष आप बन जाए. मी म्हटलं मी राजकारण सोडलं, आता मी लांबच राहतोय. तर त्यांनी ते जाहीर केलं. मी मग त्याची पॉलिसी केली आणि पॉलिसी तयार करून लगेच दिली देखील. आणि त्याच्यात आज जवळजवळ 70% तरी त्याचा आज अंमलबजावणी झाली. मी आता सगळ्या गोष्टी सांगत बसत नाही, परंतु याची 70% पेक्षा जास्त अंमलबजावणी पण झाली. आपला वेळ बघत होतो, कारण मला तुम्हाला जेवायला जायचं म्हणणार आहे. बोलून बोलून आमच्या जेवणाची वाट लागेल, म्हणून तुमच्या मी आणखी थोडा संपवतो. तर त्याची मी नीती केली. तर तेव्हा मी माझ्या त्याचं जे अनावरण झालं, ते अमित शाह होते, मी पण होतो व्यासपीठावर. मी तेव्हा म्हटलं की आपने नीति बनाने के लिए मुझे कहा था, तो मैंने सोचा नीति बनाने के समय अनीति को भी दूर करना था. नीति तो बननी ही चाहिए, लेकिन अनीति भी दूर होनी चाहिए. म्हणून मी आता म्हटल्याप्रमाणे आज कालचं तुमच्या आपल्या अनेक लांबचा प्रवास आहे. कालचं सहकार तुमच्या आजचा विषय. पण आजचा विचार केला तर अनिती आहेत. आपल्याकडे शहरामध्ये देखील अनेक तऱ्हेचे टॉक्सिक असतात, म्हणून आपण काय करतो? पंचकर्म करतो. पंचकर्म केलं की आपल्या शरीरातल्या चुकीच्या गोष्टी टॉक्सिक निघून जातात आणि शरीर चांगलं होतं. तर म्हटलं हे नीती हे डिटॉक्सिफाय करण्याचं साधन आहे असं मी मानतो. सहकारातल्या चुकीच्या गोष्टी दूर करणं, सहकारातल्या चांगल्या गोष्टी आणणं. आणि याचं कारण असं की तुम्हाला मी आता सांगितलं, पण आपल्याला पर्याय काय? जगामध्ये कॅपिटलिझम किंवा स्टेट कंट्रोल सोशलिझम किंवा कम्युनिझम या दोन्ही गोष्टी यशस्वी झालेल्या नाही आहेत. त्या दोघीमध्ये चुकीचं असं अजिबात नाही. मी असं म्हणेन आणि मी सांगतो तेच एक शेवटी त्याचं तुमचा गैरसमज की दोन्ही गोष्टी एकदम चुकीच्या असं अजिबात नाही. परंतु त्याचं अंमलबजावणी झालं. आणि म्हणून आज आपल्या पुढे दरडोई उत्पन्न वाढवून देशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीच्या बरोबर सहकार क्षेत्रासारख्या एका चळवळीची आवश्यकता आहे. आणि आपल्या राज्यामध्ये सुरुवात झाली, मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आजही आपल्या देशामध्ये सगळ्यात सहकार चळवळ जर चांगली कुठे चालायचं तर आपल्याकडे. अर्थात अमूलसारखं उदाहरण आहेच.
इफ्को देखील आपल्या राज्यामध्ये काम करते, पण ते दिल्लीची संस्था आहे. अमूल गुजरातमधली आहे. आहेत, नक्कीच आहे. परंतु त्याची पाळंमुळं गावोगावी जर कुठे गेल्याशी घरोघरी जिथे संस्था पोचली असेल, तर ते आपल्या राज्यामध्येच झालं. आज देशामध्ये 40-45 कोटी एवढे सदस्य आहेत. पण सहकार क्षेत्र वाढायचं असेल, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मनामध्ये तो विचार रुजला पाहिजे. आता आपल्याकडे होतं काय? सहकाराच्या अनेक स्वरूपात कामं होतात. साखर कारखाने आहेत, कापड उद्योग आहेत, आपल्याकडे मजूर सोसायटीज आहेत, बँका आहेत, क्रेडिट सोसायटीज आहेत, हाऊसिंग सोसायटी पण. पण हाऊसिंग सोसायटीमध्ये काय होतं, मी पण हाऊसिंग सोसायटीमध्येच राहतो, माझ्या आईची जागा आहे. तर मी नेहमी असं म्हणतो, की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कोऑपरेशन सोडून सगळ्या गोष्टी असतात. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा प्रत्येक सदस्य आपल्या कुठे जगात असं सापडणार नाही, की तो प्रत्येक विषयातला तज्ज्ञ असतो. म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मेंबरला कुठच्या विषयाचं ज्ञान नाही असा एकही विषय नाही. म्हणजे कुलकर्णी साहेब म्हणते, मी वकील आहे, तुला काय वकिलीचं कळतं, मी तुला सांगतो. कारण मी कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मेंबर आहे. आवडे साहेब म्हणते, मी तुला सांगतोय उद्योगाने कसल्या गोष्टी मला सगळं जास्त माहिती आहे. इंजिनिअरिंग कोणी केलं तर इंजिनियर तुला काय कळतं इंजिनिअरिंग मधलं. डॉक्टर, अरे बघ तुझं आतापर्यंत मी तो दुसऱ्या एखाद्या सदस्याला प्रश्न पडेल की तू डॉक्टरही आहेस, इंजिनिअरही आहेस, लॉयरही आहेस, चार्टर अकाउंटंट पण आहेत, आर्किटेक्ट, हे सगळं कसं काय? कारण मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सदस्य आहे. त्यामुळे मला याचा सगळा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य मिळण्याचा होता, मला ह्याचा हक्क आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज पण आपल्याकडे आहेत. म्हणून आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये खूप पोटेन्शियल आहे, काम करण्याची क्षमता आहे. परंतु त्या आणण्यामध्ये आपल्याला अनेक बदल जे करावे लागतात, त्यामध्ये कोऑपरेटिव्ह पॉलिसीच्या माध्यमातून देखील आपल्याला काही बदल हे नक्कीच करायचे आहेत. आणि त्याची सुरुवातही झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, नक्की वाटतं, की आपण या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, सहकार क्षेत्रामध्ये आपण खरोखरच त्याचा मार्ग जर चोखाळला, सहकार चळवळीमध्ये आज ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या टाळल्या, सहकार क्षेत्राची पूर्ण क्षमता आपण प्रत्यक्षात आणली, तर आपल्याला देशाचा विकास पण झाला दिसेल, समाजाचा विकास पण झाला दिसेल आणि त्याचबरोबर व्यक्ती देखील विकासापासून वंचित राहणार नाही, ह्याची देखील आपल्याला निश्चितपणे खात्री मिळू शकेल. आणि म्हणून तिन्ही गोष्टी एकाच वेळेला व्हायच्या असतील, व्यक्ती, समाज आणि देश ह्याचा विकास, तर माझ्या दृष्टीने सहकाराशिवाय त्याला कोणताही पर्याय नाही. आणि मगाशी म्हटलं, मी ते सांगतो आणि थांबतो, मी आता बोलता बोलता बोललो म्हणून. कम्युनिझममध्ये, समाजवादामध्ये सोशलिझम आणि समाजवादी विचारावर काम करणारी राज्य पद्धती फसली असेल, परंतु त्या विचारामध्ये चुकी नव्हत्या. कार्ल मार्क्सने त्यावेळेला जो विचार सांगितला, त्याला त्याच्या एंजल्सनी येऊन कम्युनिस्टांचा जाहीरनामा, मॅनिफेस्टो बनवला. त्यामध्ये काही गोष्टीमध्ये आपण दोन विचार असू शकतात, परंतु त्याच्यामधला जो मूलगामी विचार हा होता, की आपल्याला कुठच्याही परिस्थितीत समाजाचं भलं केलं पाहिजे, भांडवलशाहीच्या माध्यमातून काही लोकांचं भलं करून चालणं, हा विचार चुकीचा नव्हता. तो विचार प्रत्यक्षात आणायचा असेल तर ते सहकार क्षेत्रातून येऊ शकतं. भांडवलशाहीमध्ये व्यक्तीला एक फोरम फॉर फ्री एंटरप्राइज म्हणून एक संस्था मुंबईमध्ये होता. त्याला एक स्वतंत्र पार्टी म्हणून एक पार्टी त्यावेळेला खूप मोठी तयार झाली होती. एका बाजूला त्यावेळेला भारतामध्ये काँग्रेस, म्हणजे काँग्रेसच होती, दुसरी पक्षच नव्हते. अशा वेळेला मिनू मसानी, पिलू मोदी अशा लोकांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यांची भूमिका ही होती, की तुम्ही सरकारने अशा वाढेल, आता मी सांगितलं तुम्हाला, एक उदाहरण दिलं कोऑपरेटिव्ह कायद्याचं. अशा तऱ्हेच्या अडचणी आणून तुम्ही ज्या प्रत्येक व्यक्तीकडे जी एंटरप्रेन्युअल क्षमता आहे, उद्योग क्षमता आहे, त्याच्यावर तुम्ही बंधन आणता, त्यामुळे देशाचा आणि समाजाचा विकास होत नाही. त्याला वाढायला होऊन दे, हा विचार चुकीचा नाहीच आहे. आणि त्यासाठी त्यांनी फोरम फॉर फ्री एंटरप्राइज, म्हणजे एंटरप्राइजवर बंधन असू नये म्हणून त्यांनी तो विचार स्थापन केला होता. हाही विचार योग्य आहे. एंटरप्राइज वाढलीच पाहिजे. आणि म्हणून एंटरप्राइज आणि वाढवायचे असेल आणि समाजाचं भलं करण्यासाठी कम्युनिझम आणि सोशलिझम मध्ये जो विचाराचा गाभा होता तोही टिकवायचा असेल, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला सहकार क्षेत्रामध्ये देखील येऊ शकतात आणि आहेत. मग त्या प्रत्यक्षात आणल्या का नाही, का नाही आणल्या, त्यात काही चुकी झाल्या, ते बदलण्यासाठी आम्ही नवीन सहकार नीती आणली, त्याची अंमलबजावणी होते. मला खात्री आहे की आपण खरंच
हे जर आपण व्यवस्थित केलं तर आपण नेहमी म्हणतो ना, की कुठचाही धर्म हा धर्म चालवण्यासाठी काही धर्माची बंधन असतं, की काही आता जैन लोक म्हणतात आम्ही संध्याकाळी जेवणार नाही. तर खरं म्हणजे प्रकृतीच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. परंतु ही जी धर्माची बंधनं असतात, ती आपण धर्माची बंधनामध्येच अडकून पडलो, तर धर्माचा जो गाभाच आपल्या हातात आहे. कारण धर्मामधून स्पिरिच्युअलिझम करण्याची जी कल्पना आहे, ती रिच्युअलमध्येच आपण अडकलो तर स्पिरिच्युअल आपल्या हाताला लागणारच नाही. कर्मकांड करत बसलो तर आपल्याला त्यातून येणारी प्रत्यक्षात ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे, तो आपल्याला दिसणारच नाही. आणि आपल्या हाताला काहीतरी कर्मकांड केल्याचं पुण्य मिळालं असं भास होईल, मनालाही वाटेल. परंतु प्रत्यक्षात त्याच्यातून असणारी जी क्षमता होती ती आपण मिळणार नाही. आणि म्हणून सहकार क्षेत्रामध्ये असणारी जी क्षमता करायची असेल तर पूर्णपणे आपण सहकाराचा जो गाभा आहे, सहकाराचा स्पिरिट आहे, ते मात्र आपण पुढच्या परिस्थितीत न घालवता पुढची वाटचाल केली पाहिजे. आणि कोऑपरेटिव्ह तुम्ही असेल आज आणि उद्या, तर उद्याचा मार्ग देशाला पुढे जाण्यासाठीचा, व्यक्तीचा विकास करण्याचा, समाजाला देखील व्यक्ती आणि देशाच्या मध्ये जोडून एकत्र नेण्याचा जो मार्ग आहे, हा केवळ आणि केवळ माझ्या दृष्टीने केवळ सहकाराच्या माध्यमातूनच होऊ शकतं, याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि म्हणून आजच्या या व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी मी असं म्हणेन, की शेवटचा दिवस कदाचित तुम्ही योगायोगाने घडला. कारण खरं मी पहिल्या दिवशी ह्याच्यावर कदाचित आलो असं या विषयावर बोललो. मला माहीत नाही. मी बऱ्याचदा बोलताना काही कळत नसल्यामुळे कुठच्या विषयावर बोलतो. आणि त्यामुळे त्यावेळेला तुम्ही विषय कुठचा दिला असं मला माहीत नाही. परंतु मला असं वाटतं, की आजचा शेवटचा पुष्प असल्यामुळे ते योग्यच आहे, की आजपासून पुढचा विचार केला आणि तो सुद्धा कुठे? तर ह्या जिल्ह्यात, याच इचलकरंजीमध्ये, की जिकडे सहकार्याने काय होऊ शकतं हे दाखवून दिलेल्या अशा ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरचा विकास हा सरकारने कमी केला आणि इतरच्या लोकांनी जास्त केला. आज खऱ्या अर्थाने सरकारच्या मदतीशिवाय एखादा जिल्हा जर कुठे पुढे गेला असेल, त्याचं ज्वलंत उदाहरण जर असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून या अशा ही क्षमता आपल्या सहकार क्षेत्रामध्ये आहे आणि ती प्रत्यक्षात नेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी तुम्हाला खरंच सांगतो, मी खरं राजकीय प्लॅटफॉर्मने राजकीय मी बोलत पण मी राजकारणात पण नेहमी यांना सांगत होतो, की आता राजकारणाशी माझा संबंध नाही. परंतु प्रामाणिकपणे सांगतो किंवा अमित शहा देखील मी माझ्या वैयक्तिक अनुभव म्हणून सांगतो. हे खरोखरच अगदी निश्चितपणे काही ना काहीतरी चांगलं ह्या दृष्टीने विचार करत असतात. मला देखील काय सांगितलं, की चर्चा होते, काय विचार सांगितला तर त्याच्यात अंमलबजावणी करतात. परंतु मला असं वाटतं, की आज आपल्याला खरोखरच एक नवीन मार्ग जर म्हणजे आवश्यकता म्हणजे गरज आहे त्याच्यात पर्यायच नाही, की हे जुने विचार जुने जाऊ द्या मरणा लागू नये आपण असं म्हटलं. परंतु आज सगळं जुनं मरण्याला लागायची गरज नाही. परंतु जे जुन्यातलं चांगलं घ्यायचं आणि नवीन चांगलं सुचलं असेल ते पुढे न्यायचं. हे जर आपल्याला ठरवून चालायचं आपण ठरवलं, तर सहकाराशिवाय आपल्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नाही, हे मी निश्चितपणे सांगू शकतो, छाती ठोकपणे सांगू शकतो. परंतु तेच सहकार क्षेत्र हे कालचं असू शकत नाही. हे सहकार क्षेत्र आजचं असू शकत नाही. हे सहकार क्षेत्र उद्याचंच असलं पाहिजे आणि त्यासाठी ते नवीन केलं धोरण, हे मला वाटतं त्यामध्ये निश्चितपणे मोठं योगदान देऊ शकेल. त्यामध्ये त्याचा अध्यक्ष म्हणून मी काम करू शकलो, माझं भाग्य आहे. इथे मला तुम्ही बोलवलं दुसरं भाग्य आहे. तर मी थोडासा भाग्यशाली माणूस होतो, की तुम्ही अशा तऱ्हेची मला संधी मिळाली. पुन्हा एकदा आमचे मित्र प्रकाशजी यांना पुन्हा एकदा भेटता आलं आणि खरोखर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तेही मंत्री होते, मीही मंत्री होतो. एकदाही त्यांनी मला कधी फोन केला नाही, की माझं एक काय काम तुझे काय नाही. मी पण त्यांना कधी केलं नाही. कारण त्यांची कामं समाजाची कामं. माझं काम नाही समाजाचं. तर आपण समाजाचं काय असेल तर करायचं. वैयक्तिक काम करायची गरजच नाही. पण अशा तऱ्हेने आज मला इकडे येऊन सगळ्यांना पुन्हा भेटता आलं, तुमच्यापासून स्फूर्ती घेता आली आणि मला वाटतं कदाचित त्यानंतर मला देखील आणि काम करण्याची क्षमता माझी वाढेल, अशी नक्की मला खात्री आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा इथे बोलल्याबद्दल धन्यवाद देतो आणि पुन्हा कधीतरी बोलवाल अशी अपेक्षा ठेवतो. मी तुम्हाला आज खूप बोर केलं, पण तरी देखील कमी बोर करीन याची पुढच्या वेळेला खात्री देतो म्हणून मला बोलवा, अशी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.